दिवाळीच्या माळा खराब निघाल्या, निघणारच होत्या, चायनीज प्रोडक्ट आहे हे वाक्य आपण सर्रास ऐकतो आणि तरीही पुढच्या वर्षी पुन्हा चायनाचाच माल आपण विकत घ्यायचो. पण कोरोनापासून ही समीकरणं बदलली आहेत. भारत आत्मनिर्भर झालाय आणि तेव्हापासून चायनाच्या मार्केटला उतरती कळा लागलीये. आता म्हणा चायना काही पूर्णपणे आपल्यावर अवलंबून नाही, पण तरीही गेल्या काही वर्षांपूर्वी भारत आणि चायनात उत्पादनांची मोठ्या प्रमाणात उलाढाल व्हायची. त्यामुळे आता चायनाच्या मार्केटला धक्का बसलाय इतकं मात्र नक्की. आता कशी बदलली आहेत ही समीकरणं, यामुळे भारत आणि चीन यापुढे काही चॅलेंजेस आहेत का, जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. काही वर्षांपूर्वीच्या भारताच्या मार्केटमध्ये आपण जर डोकावलं तर आपल्याला बरीचशी चायनीज प्रोडक्ट्स दिसतील आणि आकर्षण म्हणून आपण ती खरेदीही करू. पण आता मात्र भारताने याबाबतची त्यांची भूमिका पूर्णतः बदलली आहे. आता ब्लॅक दिवाळी फॉर चायना या फ्रेजचा उदय झालाय. पण आता या फ्रेजचा नक्की अर्थ काय, तर चीनसाठी काळी दिवाळी इतका हास्यास्पद त्याचा शब्दशः अर्थ होतो. पण या फ्रेजनं चीनचं मात्र चांगलंच टेन्शन वाढवलंय. असं का, तर ही टर्म चायनाशी होत असलेल्या भारताच्या व्यापाराशी संबंधित आहे. आता याचा नक्की अर्थ काय आणि त्याचा काय परिणाम होतोय चीनवरती हेही जाणून घेऊया. दिवाळीच्या आणि इतरही भारतीय सणांच्या आसपास चीनचा व्यापार हा लक्षणीय ग्राहक खर्च जमवतो. गेल्या काही वर्षात सीमा तणाव आणि पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण करण्याच्या जागतिक दबावाला प्रतिसाद म्हणून भारताने चीनवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत. ती कोणती आणि चीनवर त्याचा काय परिणाम होतोय? पहिला मुद्दा आहे तो म्हणजे चीनमधून कमी झालेली आयात. गलवान व्हॅली येथे 2020च्या सीमा संघर्षानंतर भारतीय ग्राहकांमध्ये चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे. यामुळे चीनी बनावटीच्या उत्पादनांची ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी आणि दिवाळीच्या काळात सामान्यतः लोकप्रिय असलेल्या इतर कमी किमतीच्या वस्तूंची आयात कमी झाली आहे. चीनच्या प्रभावाला आळा घालण्यासाठी भारताने विविध धोरणं लागू केली आहेत, जसं की कठोर सीमा शुल्क तपासणी आणि आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करणं इत्यादी. यामध्ये स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणं आणि इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल फोन्स, फार्मास्युटिकल्स यासारख्या क्षेत्रात चीनी आयातीवरील अवलंबित्व कमी करणे याचा समावेश होतोय. दुसरं म्हणजे चीनी ऍप्स आणि तंत्रज्ञानावर बंदी घालणं. भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सीमेवरील चकमकीनंतर टिकटॉक सारख्या लोकप्रिय ऍप्ससह शेकडो चीनी ऍप्सवर बंदी घातली. या निर्णयामुळे चीनी टेक कंपन्यांवर मोठा परिणाम झाला, ज्यापैकी अनेकांचा वापरकर्ता भारतात मोठ्या प्रमाणात आहे. भारत 5G आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनी गुंतवणूक मर्यादित करण्यासाठी देखील काम करत आहे, ज्याचा उद्देश परकीय प्रभावापासून गंभीर तंत्रज्ञानाचं संरक्षण करणं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारताने पुरवठा साखळी बदलली आहे. जागतिक उत्पादनासाठी चीनला पर्याय म्हणून भारत स्वतःला स्थान देत आहे. ऍपल पासून सॅमसंग पर्यंत विविध बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन्सनी सरकारच्या प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह योजनांतर्गत भारतात त्यांचं उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या जागतिक चायना +1 धोरणामुळे जिथे कंपन्या चीनच्या पलीकडे त्यांच्या उत्पादनात वैविध्य आणत आहेत, त्याचा फायदा भारताला इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स आणि कापड यासारख्या उद्योगांसाठी पसंतीचं ठिकाण म्हणून झाला आहे. भारत व्यापार तूट कमी करण्याचे प्रयत्न करतोय. भारताची चीन सोबत मोठ्या प्रमाणात व्यापार तूट आहे. चीन निर्यातीपेक्षा जास्त प्रमाणात आयात करते. यावर उपाय म्हणून भारत इतर बाजारपेठांमध्ये भारतीय वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन देतोय, देशांतर्गत उद्योगांना चालना देतोय आणि चीनी पुरवठादारांना पर्याय शोधतोय. असं असलं तरीही सोलार एनर्जी, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रांसाठी चीन हाच महत्वाचा पुरवठादार आहे. जागतिक व्यापारात भारताचा उदय व्हायला सुरुवात झालीये. पाश्चात्य अर्थव्यवस्था आणि जपान, ऑस्ट्रेलिया व US सारख्या इंडो पॅसिफिक भागीदारांसोबत या शिफ्टचा उद्देश चीनी वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणं आणि प्रादेशिक पुरवठा साखळी वाढवणं, विशेषतः क्वाड सारख्या फ्रेमवर्कद्वारे आहे. यामुळे इतर राष्ट्रांशी भारताचे व्यापार संबंध विस्तारले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता भारतीय ग्राहक प्राधान्य बदलतात. भारतीय ग्राहक उत्पादनाच्या प्रोडक्शन बद्दल अधिक जागरूक होत आहेत. अनेकांनी चीन शिवाय इतर देशातील स्थानिक उत्पादनं किंवा पर्यायांची निवड केली आहे. दिवाळी सारख्या सणासुदीच्या हंगामात हा ट्रेंड विशेषतः स्पष्टपणे दिसून येतोय. पारंपरिकपणे इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू आणि सजावटीसाठी एक प्रमुख खरेदीचा काळ, ज्यापैकी बरेच चीन मधून आणले जात असत. आता हा काळ बदलून भारतीय आणि चीन शिवाय इतर देशांची ग्राहक निवड करतायत. याचा चीनवर काय परिणाम होऊ शकतो, तर यामुळे उत्पादकांवर आर्थिक ताण वाढू शकतो. चीनी उत्पादक, विशेषतः लहान आणि मध्यम उद्योग
जे भारतातील निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. ऑर्डर कमी झाल्यामुळे त्यांना आर्थिक आव्हानांना सामोरं जावं लागेल. दिवाळीसारख्या पीक सीझन मध्ये त्यांच्या प्रमुख निर्यात बाजारांपैकी एक गमावल्याने एकूण नफ्यावर परिणाम होतोय. भारतीय व्यवसाय व्हिएतनाम, तैवान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांमधून पर्यायी पुरवठादार शोधत असल्याने चीनी उत्पादक फायदेशीर पुरवठा साखळीतून बाहेर पडतायत. काही काळाने अशी परिस्थिती येऊ शकते की ह्या चीनी व्यवसायांना इतर बाजारपेठा शोधण्यासाठी शक्यतो कमी मार्जिनवर किंवा उत्पादन कमी करण्यास भाग पाडू शकतं. भारतासारख्या देशांशी असलेल्या आर्थिक संबंधांमुळे आशियातील चीनचं वर्चस्व दीर्घकाळ बळकट झालं आहे. भारत इतर जागतिक शक्तींशी जसं अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांशी अधिक जवळून संबंध जोडत असल्याने ते या प्रदेशातील चीनच्या प्रभावाला आव्हान देतोय. अधिक स्वावलंबी होण्यासाठी भारताचा प्रयत्न आणि त्याची वाढती जागतिक भागीदारी विविध उद्योगातील चीनी आयातीवरील डिपेंडन्सी दीर्घकालीन घट होण्यास हातभार लावू शकते. चीन पासून दूर असलेला पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्याचा व्यापक जागतिक प्रवृत्तीचा हा एक भाग आहे, ज्याचा देशावर दीर्घकालीन आर्थिक परिणाम होऊ शकतात. असं असलं तरीही अजूनही भारत पूर्णतः स्वावलंबी झालेला नाहीये. स्वावलंबनाचा प्रयत्न असूनही भारत आजही अत्यावश्यक उत्पादनांसाठी जसं की इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स आणि मॅन्युफॅक्चरिंग इनपुट यासारख्या क्षेत्रांमध्ये चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दिवाळी दरम्यान चीन मधून होणारी आयात कमी केल्याने वस्तूंचा तात्पुरता तुटवडा निर्माण होऊ शकतो. जसं की ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स उदाहरणार्थ स्मार्टफोन, टेलिव्हिजन, खेळणी, प्रकाश योजना आणि गृह सजावट यासारख्या क्षेत्रांमध्ये ज्यावर पूर्वी चीनी उत्पादनांचं वर्चस्व होतं, या बाबतीत चीनचं टेन्शन वाढू शकतं. चीन मधून आयात कमी करण्याच्या हालचालीमुळे किमती वाढू शकतात, खास करून या उत्पादनांसाठी ज्या उत्पादनांचं भारतात अजूनही मजबूत असं देशांतर्गत उत्पादन नाही. भारतीय ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स आणि दिवाळीशी संबंधित इतर खरेदीसाठी जास्त किमतींचा अनुभव येऊ शकतो, ज्यामुळे सणासुदीच्या काळात परवडण्यावर परिणाम होणार आहे. पण हेही लक्षात घ्यायला हवं की आत्मनिर्भर भारत यासारख्या सरकारी उपक्रमांद्वारे समर्थित आणि उत्पादन क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीमुळे देशांतर्गत उद्योगाच्या वाढीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत आणि याचा फायदा भारताला नक्कीच होतोय. वाढीव रोजगार निर्मिती होते आणि स्थानिक उत्पादन क्षेत्रात आर्थिक वाढीची क्षमता निर्माण होते. भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत अलिबाबा आणि टेन्सेंट सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात सहभागी असलेल्या भारतीय टेक स्टार्टअप्स मध्ये चीन महत्वपूर्ण गुंतवणूकदार सुद्धा आहे. भारताने चीनी गुंतवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे आणि चीनी ऍप्सवर उदाहरणार्थ टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे स्थानिक टेक स्टार्टअप्सना फंड्सच्या आव्हानांना सामोरं जाऊ लागू शकतं. भारत आता गुंतवणुकीसाठी अमेरिका आणि युरोप यासारख्या इतर स्रोतांकडे वळतोय, पण यामुळे ट्रान्झिटला वेळ लागू शकतो आणि त्याच्या तंत्रज्ञान इकोसिस्टीमच्या वाढीच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. आत्मनिर्भरतेकडे भारताची वाटचाल आणि चीनी वस्तूंवरील कमी अवलंबित्व यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. पण शॉर्ट टर्म परिणामांमध्ये किमतीचा दबाव आणि पुरवठा साखळी आव्हानं यांचा समावेश होतो, ज्यामुळे ग्राहक आणि व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ब्लॅक दिवाळी फॉर चायना हा ट्रेंड जरी सध्या जोर धरत असला तरी भारत पूर्णतः आत्मनिर्भर होईपर्यंत तरी चायनीज मालाची चलती ही भारतीय मार्केटमध्ये असणार आहे. ही चलती पूर्णपणे बंद कशी करता येईल हे सरकारने मात्र आपल्यावर सोडलंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं? भारताच्या बाजारातून चीनी माल पूर्णपणे हद्दपार होईल का? आणि असं झालं तर भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल की मग महागाईमुळे आपली अर्थव्यवस्था अजूनच डबघाईला जाईल? कारण आज तरी बाजारातील चायनीज प्रोडक्ट्स ही स्वस्त आणि भारतीय उत्पादनं महाग पाहायला मिळतात. याबाबत तुमचं मत काय आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.